राज्यातील अनेक नगरपंचायती आणि महानगरपालिका नव्या नेतृत्वासाठी सज्ज आहेत. 21 डिसेंबरचा दिवस जवळ येतोय आणि उमेदवारांच्या मनात धाकधूक, अस्वस्थता, ताण सगळं वाढत चाललंय. पण या सर्व धडधडीच्या क्षणी एकच प्रश्न मनात येतो, स्वामी असते तर या उमेदवारांना काय सांगितले असते. आज आपण तीच स्वामींची वाणी तुमच्यापर्यंत घेऊन चाललो आहोत. त्यातील भाग पहिला, उमेदवाराच्या मनात धाकधूक का येते. निवडणूक म्हणजे रणांगण नाही, ती लोकसेवेची परीक्षा आहे. मनात एक भीती असते, मी जिंकतोय की मी हारतोय, माझं भविष्य काय आहे, लोकांनी मला स्वीकारलं असेल का. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भय हे मनाचा खेळ आहे. सेवा, प्रामाणिकपणा आणि भक्ती याच्या आधारावर चाललेला उमेदवार कधीच हारत नाही. जरी निकालात तुमचे नाव नसेल तरी स्वामींच्या दृष्टीने तुम्ही नेहमी जिंकलेलेच असता. भाग 2, उमेदवारांनी या काळात काय करावे. स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्यांनी हे 5 नियम पाळावेत. मन शांत ठेवा. अति विचाराने ऊर्जा कमी होते. स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कोणावर टीका करू नका. निवडणूक संपली की सगळे आपल्याच गावचे. राग, मत्सर, आरोप याचा कुणालाही फायदा होत नाही. तिसरा आहे, विश्वास ठेवा. तुम्ही केलेलं काम, तुमची मेहनत आणि स्वामींचा कृपाशीर्वाद हे तिघं मिळूनच निकाल ठरवतात. 4, जनतेबद्दल कृतज्ञता ठेवा. आपल्याला मतदान करणे म्हणजे लोकांनी आपल्याला विश्वास दिला आहे. त्यांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास कधीही विसरू नका. नियम 5, सेवेचं व्रत पाळा. तुम्ही जिंकलात किंवा पडलात तरी सेवा हा मार्ग बदलत नाही. स्वामींनी सांगितलेले हे 5 नियम निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या कोणत्याही उमेदवाराने हे 5 नियम पाळले तर त्याला कधीही जिंकल्यावर गर्व येणार नाही किंवा हारल्यावर कुणाचा मत्सर वाटणार नाही. स्वामी म्हणतात, जीवनात जे मिळतं ते प्रसाद आणि जे मिळत नाही तेही प्रसादच. जिंकलात तर काम करा आणि पडलात तर स्वतःला पुन्हा घडवा. दरवाजावर लावलेला निकाल हा मनुष्याचा, पण खरा निर्णय माझा असतो. कधी जिंकून सेवा मिळते तर कधी हरून समाधान मिळते. कधी जिंकून सेवा मिळते तर कधी हरून समाधान मिळते. पण भक्ताचा फायदा मी कधीही वाया जाऊ देत नाही. भाग 4, जिंकणाऱ्यांसाठी स्वामींचा संदेश. 21 डिसेंबरला काही उमेदवार जिंकतील, त्यांच्यासाठी स्वामींचा एक संदेश. या निवडणुकीत तुम्ही जिंकला असाल म्हणून तुमच्यासाठी एक स्वामींचा संदेश. आत्ता होऊन गेलेल्या निवडणुकीत तुम्ही जिंकला असाल तर तुमच्यासाठी स्वामींचा एक संदेश आहे. सत्तेत राहून गर्व करू नका. जनतेला विसरू नका. माणसांच्या चेहऱ्यावर आनंद आणि गावचा विकास हीच तुमची खरी पूजा आहे. स्वामी म्हणतात, अधिकार म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे माझं रूप. स्वामी सांगतात, जिंकल्यावर लोकांच्याकडे पाठ फिरवू नका. आज ज्या लोकांनी तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवलंय तीच लोक तुम्हाला खालीही आणू शकतात. म्हणून नम्रता पाळा, नमस्कार करा आणि निस्वार्थी सेवा करा. हा परका, यानं मला मतदान केलं नाही, यानं मला मतदान केलं, असा कोणताही भेदभाव करू नका. कारण सर्वजण तुमचेच आहेत. ज्यानं मतदान केलं तो तुमचाच आहे आणि ज्यानं मतदान केलं नाही तो सुद्धा तुमचाच आहे. भाग 5, पडणाऱ्यांसाठी स्वामींचा उपदेश. काही उमेदवार पडतीलही, निकाल तुमच्या बाजूने नसेल. अहो, 2 पैलवान म्हटलं की एक पैलवान पडणारच. तुम्ही जिंकलात म्हणजे कोणीतरी हारतं.
अहो तुम्ही हरलात म्हणजेच कोणीतरी जिंकलं, आणि कोणीतरी जिंकलं म्हणजेच कोणीतरी हारलं. हार आणि जीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू असल्याशिवाय हे नाणंच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, पडणे म्हणजे संपणे नाही. पडणे म्हणजे जिंकण्यासाठीची तुमची पुढची पायरी आहे. तुमचे चांगले काम लोक विसरत नाहीत. स्वामी तर कधीच विसरत नाहीत. स्वामींची ही वाणी आहे. हार ही जिंकेची बहीण आहे. आज तुम्ही हरलात, पण उद्या गावचे नेते तुम्हीच होऊ शकता. हार झाल्यावर मन तुटून देऊ नका. हार झाल्यावर मन तुटू देऊ नका. स्वामी समर्थांच्या चरणी बसून विचार करा, मी आणखी कुठे चांगले करू शकलो असतो. यानंच तुमचं व्यक्तिमत्व घडतं. या निवडणुकीत जिंकलेल्या आणि हरलेल्या उमेदवारांसाठी एक संदेश. स्वामी म्हणतात, जिंकलात व हरलात, स्वामी जाणतात की तुम्ही लोकांसाठी उभे राहिलात. त्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय एकही नांगर चालत नाही, एकही पाऊल पडत नाही आणि एकही विजय मिळत नाही. म्हणून सर्वांनी शांत व्हा, नम्र व्हा आणि स्वामींच्या पायाशी मन अर्पण करा. स्वामी सांगतात, जिंकणाऱ्यांनी माझी सेवा घ्यावी आणि हरलेल्यांनी माझे मार्गदर्शन घ्यावे. सर्व उमेदवारांना स्वामींची एक विनंती, 21 डिसेंबरला येणारा निकाल हा अंतिम नाही. आत्ता लागलेला निकाल हा अंतिम नाही, हा एक टप्पा आहे. खरा निकाल तर स्वामींच्या दरबारात लागतो. कोण किती प्रामाणिक, कोण किती भक्त, कोण लोकांचा खरा सेवक. याच विचाराने आजचा दिवस घालवा. मन शांत ठेवा, स्वामींचं नामस्मरण करा आणि लक्षात ठेवा, ज्याच्या मागे स्वामी समर्थ त्याला भीती कसली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व उमेदवारांना आणि सर्व स्वामी भक्तांना एक विनंती, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आवडल्यास